नमस्कार मित्रांनो, मी दर्शन धुमाळे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेलच की मी कुठे आहे। मित्रांनो, मी सध्या आहे परेल वर्कशॉपच्या परिसरामध्ये। परेल वर्कशॉपच्या इथे उभा आहे। सो आपण आता गणेशोत्सवाला जेमतेम 2.5 ते 2 महिने राहिलेले आहेत। सो परेल वर्कशॉप जो मुंबईतला सर्वात मोठा वर्कशॉप आहे, तिथे गणेशोत्सवाची काय तयारी चालू आहे ते आपण आता आतमध्ये जाऊन बघूया। कोणत्या कोणत्या ट्रॉल्या आलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या मंडळाच्या। सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आपण आता परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाऊन बघूया की काय काय तयारी चालू आहे। सो मित्रांनो, हे बघा, हे आहे परेल वर्कशॉपचा मेन गेट। इथूनच खूप अशा मोठ्या आणि भव्य दिव्य मूर्त्या ज्या आहेत त्या गणेशोत्सवाच्या दिवशी गणेशोत्सवाच्या काळात बाहेर पडतात। सो आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय तयारी चालू आहे। हे बघा मित्रांनो, इथे सध्या छोट्या छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता। इथे छोट्या छोट्या मूर्त्यांचे सुद्धा स्टॉल असतात, मोठ्या मूर्त्यांसोबतच। हे बघा, हे बघा, इथे मित्रांनो ही आहे परळच्या विघ्नहर्त्या। परळच्या विघ्नहर्त्याची ट्रॉली आहे इथे। हा आहे पूर्ण परेल वर्कशॉप। ते बघा मित्रांनो, काम चालू आहे मूर्तींचा। मित्रांनो, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता ही मूर्ती आता रेडी झालेली आहे इथे, म्हणजे फक्त रंगाचं काम चालू आहे। हे मित्रांनो बघा, इथे हनुमानाचं कदाचित हे प्रभावळ आहे। हे तुम्ही बघू शकता, इथे मूर्त्यांचे तयार करण्यासाठीचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे। इथे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, मूर्त्यांचं काम चालू आहे। इथे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही एक मूर्ती जी आहे तिचं काम म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त कलरचं काम बाकी आहे। हे सगळे हे कारागीर आहेत मित्रांनो। मी आता संध्याकाळच्या टायमाला आलेलो आहे मित्रांनो, रात्रीचे आता वाजलेले आहेत 8 साडेआठ वाजले आहेत। बघा मित्रांनो, ही मूर्ती बघा, इथे आता हलवता दिला कलरच्या कामासाठी, पूर्ण रेडी झालेली आहे। हे बघा मित्रांनो, खूप सुंदर अशी मूर्ती आहे बसलेली। सो मित्रांनो, हा बघा, हा आहे पूर्ण असा परेल वर्कशॉप। तुम्ही बघू शकता, रात्रीच्या टायमाचा आहे। जेव्हा इथे मूर्ती येतात मित्रांनो, तेव्हा तो खूप भारी असतात बघण्यासारखं। मूर्त्या जेव्हा बनून रेडी होतात, सगळीकडे पूर्णपणे मूर्त्याच मूर्त्या असतात, मोठ्या मोठ्या। आणि मित्रांनो, ही बघा, ही आहे मलाडचा राजा ट्रॉली। आणि इथे सुद्धा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत। आपण रात्रीच्या टायमाला आलेलो आहे, त्यामुळे काही दिसत नाही।
बघा मित्रांनो, इथे तयारी चालू आहे. मित्रांनो, ही बघा, ही मूर्ती जी आहे ती कलरसाठी घेऊन चालली होता. ते रेडी झालेले आहे, फक्त कलरचं काम बाकी आहे. सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. ही बघा मित्रांनो, कलर करण्यासाठी जी आहे ती मूर्ती घेऊन चालली आहे. मे बी ही पहिली मूर्ती असेल परेल वर्कशॉपमध्ये जी पूर्ण रेडी झालेली आहे, फक्त तिचं कलरचं काम बाकी आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सध्या या 2 मूर्त्या ज्या आहेत त्या रेडी आहेत. त्यांचं फक्त कलरचं काम बाकी आहेत. बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत. ही मूर्ती मला खूप आवडली. ही वाली एकदम साधी सिंपल अशी बसलेली सुंदर मूर्ती आहे. आणि ही पण अशी सुंदर अशी एक मूर्ती आहे. त्यांचं फक्त आता कलरिंगचं काम बाकी आहे. इथे काही मोठ्या मोठ्या मूर्त्या बनत आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि मित्रांनो, मला तर सध्या मोठ्या मूर्त्या अशा काही दिसल्या नाही आहेत अजून परेल वर्कशॉपमध्ये. छोट्या ज्या 2 मूर्त्या आहेत त्या रेडी आहेत, त्यांचं फक्त कलरचं काम बाकी आहे. सो मे बी आता जून चालू आहे, जून आता संपायला आलेला आहे. जुलै महिन्यामध्ये मंडळांचे पाद्यपूजन सोहळे संपन्न होतील आणि आगमन सोहळे चालू होतील. तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती गणेशोत्सवाचे सगळे अपडेट भेटतीलच. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सो भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.